इथे तर चला हेलो 4 षटकांचा सामना पहिलाच बॉल गोलंदाजा अगदी खोदून काढलाय बॉल स्पेअर लेग मधून बॉल चाललाय 4 धावेसाठी श्री गणेश केलाय अगदी बऱ्याच वेळ नंतर स्पर्धा थांबली होती आल्या आल्याच गोलंदाजाचं स्वागत केलंय इथे फलंदाजानं विजय भूतमराव आणि जगदीश केंगे ही जोडी मैदानावरती आहे पहिल्याच बॉलवरती अगदी आक्रमण करण्याची सुरुवात करतोय 4 ने सुरुवात केली इथे चौकार आलाय श्री गणेश केलाय स्वतःचा अकाउंट ओपन केलंय 4 या धावेनं अगदी चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे गोलंदाज पाहायला मिळेल बादल सवारे अगदी चांगली गोलंदाजी कट केलाय बॉल पॉइंट मध्ये आहे इथे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहतोय आपण मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तितकी चांगलं गोलंदाजी होत्या फलंदाजी एक धाव तर मिळेल एका धावेनं मात्र इथे डॉट बॉल आहे माफ करा सॉरी तर चांगली सुरुवात मात्र इथे करावी लागेल मोठा फटका घणाघातीचा पहार आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे जजमेंट चांगले केलंय इथे झेल टिपला जातोय पहिला धक्का मिळेल तो म्हणजे वार्दिल टीमला टीमला शुभेच्छा आलेल्या प्रमोद हवाले वांगणी बेकरा यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा आहेत अगदी तुमचं मनपूर्वक सरसे स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं 2025 एक भव्य दिव्य पर्व आज आपण पाहतोय आणि सर्वांना ही मॅच अगदी ओठावरती आहे आणि त्या स्पर्धेचा अगदी गोडवा सर्वांच्या मनामध्ये शिरलेला आहे आणि त्यासाठी शुभेच्छा मात्र प्रत्येक संघाला येत आहे आज आपण पाहतोय आज 4था दिवस आहे या स्पर्धेचा 4थ्या दिवसातील आपण लढत पाहतोय तिसरी मॅच आहे एका विकेटचं पतन झालंय चौकार ठोकल्यानंतर इथे अगदी आघाडीला आलेला फलंदाज बाद झाल्यानंतर इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे राहुल भूतमराय अगदी चांगला स्पेल करावं लागेल लॉंग ऑफला लॉप केलाय गॅप आहे बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड इथे मिळेल एक दर्जेदार चौकार डीजे थँक्यू अगदी सुरुवात चांगली केली बादल गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करायची आहे मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशीर झालाय त्यानंतर प्रेशर असणार इथे मॅच मध्ये 2 धावेने दंडित सुद्धा केलंय त्याच्यामुळे गोलंदाजाला अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल धावा तुम्हाला रोखायच्या मोठा फटका अप्रतिम आहे आणि बॉलला पाठवलंय इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक दर्जेदार षटकार डीजे क्या बात है जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेला फलंदाज बाद झालाय नंतर 1 डाऊनला आलेला फलंदाजानं अगदी सुरुवात चांगली केली अजून मोठा फटका आहे परंतु अडवलाय अगदी चांगले क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये इथे मात्र धावा मिळतील अगदी चांगली रनिंग आहे बिटवीन द परफॉर्मन्स षटक संपलंय पहिलं एका षटकाच्या समाप्तीनंतर द फलकाचा आपण जर विचार केला तर 16 धावा आणि 1 विकेट सुद्धा ओव्हर टू डीजे सुरुवात चांगली आहे 16 धावा आतापर्यंत खर्च केलाय 1 विकेटचं पतन सुद्धा केलाय किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जावं लागतं
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळ फिरावं लागतं आणि शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं, मराठी असावंच लागतं. अगदी चांगली सुरुवात आहे मॅच मध्ये, रोमांचकता आहे. प्रेक्षकांचा अधिराज्य गाजवणार का वारदुली संघ अगदी वेळेवर उपस्थित होता. त्यानंतर मात्र त्याचा प्रतिस्पर्धक थोडासा उशीर आला आणि स्पर्धा थांबली होती. त्याचा पूर्णपणे समाचार घेतोय, निरोप देण्यासाठी सज्ज आहे. मात्र जगदीश केंगे आहे, स्वतःचा संघ आज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये, सलामीसाठी आलाय जगदीश केंगे. अगदी भरपूर अनुभव आहे त्यांच्या हातामध्ये, क्रिकेटचा रहस्य, क्रिकेटमध्ये अनेक त्यांची परिभाषा आहे. इथे सुरुवात केली चांगल्या, फलंदाज सलामीला आलेला होता, त्यानंतर वन डाऊनला आलेल्या होत्या फलंदाजांना अगदी सुरुवात केली षटकार आणि चौकारानं. आता डावखुरी अथासा फलंदाज आहे, क्रिकेटमधले घातकीया आणि डोकादुखीचा खेळ करणार म्हणजे डावखुरी आताचा फलंदाज. इथे मात्र कटवलाय बॉल, लॉप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल जगदीश केंगेला. एका धावावरती मात्र इथे समाधान घ्यावं लागणार. शांताराम एक मिनिट. तर इथे बघा अतिथी मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यानं आम्हाला सायकल पुरस्कृत केली मालिकेसाठी, बघा तुम्ही जी पाहता सायकल जे संतोषजी खैर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले, तर त्या साहेबांचं आगमन झालंय. खरं तर या संतोष खैर दादा आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचा प्लीज. थँक्यू थँक्यू प्रकाशजी सर, तुमचे धन्यवाद करतोय. अगदी चांगला बॉलला तडवलाय, लॉंग ऑफ माझी क्षेत्ररक्षक आहे, अगदी चांगला झेल टिपलाय, नामी संधी प्राप्त केले. अजून एक धक्का मिळेल वारदुली टीमला. डीजे बघा प्रियांश 11 खरवईचे पॅकर्स पाहू शकाल. पप्पू गांगड कुठं आपण आला सर तर या आपण व्यासपीठावरती तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर विनंती करते संतोषजी खैर आपणास विनंती करते, बघा वार या प्लीज. अशोक तुम्हाला इन्व्हाइट करतात, बघा प्लीज या संतोषजी खैर आपण आलात, या आपण व्यासपीठावरती येऊन याचा बघा तुमचा देखील मान सन्मान केला जाईल. या आपण व्यासपीठावरती प्लीज. चला सामना आपण थांबवायचा नाही, अगोदरच उशीर झालाय. या पुढीलचा जर संघ आले असतील तर आपण आयोजकांची प्लीज संपर्काला या, आयोजकांची भेट घेऊन जा. लगेच सामने इथे सुरुवात होणार आहे, कारण तिसरा सामना भरपूर वेळ घेतलाय, त्यामुळे आपल्याला उशीर झालाय. लवकरात लवकर सामने आपल्याला संपवायचे आहेत, त्यासाठी आपण वेळ अगदी सर्वांनी वाचवण्याचा प्रयत्न करावा अशी ऑर्गनायझर कमिटीची विनंती आहे. तर वारदोली टीमला सूचना आहे, बघा तुम्हाला एखादा खेळाडू बाद झाला तुम्हाला नेक्स्ट बॅट्समन रेडी राहायचं, बघा जास्त वेळ घ्यायचा नाही. दोन्ही टीमला विनंती असणं, बघा आयोजकांना थोडंसं सहकार्य करा आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे बघा प्रियांश 11 खरवई टीमला. ओव्हर टू शांताराम सर. यस यस अगदी बरोबर आहे, नियमाचे अगदी तुम्हाला पालन करावं लागणार. दोन्ही टीमला टाइम ऑल आउट आहे, 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजे. हा पंचांचा आणि या ऑर्गनायझर कमिटीचा नियम आहे. अगदी इथे अजून एक फलंदाज बाद होईल वारदुली टीमला. 3 फलंदाज बाद झाले. अगदी चांगली सुरुवात गोलंदाजांना केली इथे. दुसरे षटक हा गोलंदाज हाताळतोय दिनेश वाघ आहे, अगदी चांगली गोलंदाजी. तर लवकर लवकर चला आपण स्पीड अप करायचं आहे. फलंदाज जगदीश आणि जयेशी जोडी मैदानावरती आहे. नवीन फलंदाज आहे, अगदी अनुभव आतापर्यंत त्यांच्या मनाबंदी नाही आहे. धाबा अगदी थांबवल्या. सुरुवात चांगली होती, चौकाराने सुरुवात केली, षटकाराने सुरुवात केली, परंतु ते फलंदाज जेव्हा खेळपट्टीवरून मात्र मैदानाच्या बाहेर पाठवली, शांत केल्या. अगदी लवकरात लवकर आल्या मार्गी पाठवले त्यांना आणि इथून गोलंदाज आपण पाहतोय अगदी टप्पा पडलाय. त्यानंतर तोडचा बॉल उसळी घेऊन चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. तर तितका चांगला अनुभव केलाय पंचाने, वाईट अभ्यंतर दर्शवलाय, अगदी शरीरापासून दूरवरती ठेवलाय. अव्वे पार मध्ये बावडी, एक धाव मात्र जरूर मिळेल, ऍड होईल धाव फलकेवरती. हो टप्पा पडलाय. अगदी चांगली लेन चांगली आहे, पिचिंग चांगली आहे गोलंदाजाची, शैली सुद्धा चांगली. विचार केला तर खऱ्या अर्थानं अगदी दर्जेदार
गोलंदाजी आपण पाहतोय इथे. त्याच गोलंदाजीवर अगदी चांगला स्वप्न पाहतोय आपण. चांगल्या गोलंदाजीनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर चांगली गोलंदाजी करत असताना इथे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. एक चांगली सुरुवात, चांगली विकेट मात्र इथे फसवलेत या गोलंदाजांना. धावांना अगदी विस्पर्ध करायचं होतं परंतु धाव संख्या थांबवली इथे. हो, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, अगदी पंचांनी ती अपील उचलून ठेवली. फलंदाज अजून एक बाद होईल दीजा. थँक्यू डीजे. अगदी चांगली धून ऐकवली. विकेटचं पतन वारंवार केलं जातं. प्रेशर मध्ये आहे वारदुली संघ, जय हनुमान क्रिकेट संघ वारदुलिया. चला, चांगली गोलंदाजी आहे ते. तर षटक क्रमांक 2 संपलाय. दिनेश वाघचं षटक संपलंय. धावांचा आपण जर विचार केला तर 18 धावा, फक्त आणि फक्त 18 धावा. 12 बॉलचा खेळ संपलाय. हॅलो. तर संतोष खैर यांचा इथे सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीर साठी सायकल प्रस्तुत केलेली आहे. त्या मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. तर अशोकजी यांच्या पवित्र शुभ हाताने, खऱ्या अर्थाने ते आमचे जावई आहेत आणि त्यांच्या पवित्र शुभ हाताने त्यांचा सन्मान इथे केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह भेटवस्तू देऊन त्यांचा इथे अगदी प्रेमाने सत्कार केला जातोय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेच्या. वागेश्वर चषक 2025 एक भव्य दिव्य स्पर्धा आज आपण पाहतोय. या चौथा दिवस आहे या स्पर्धेचा. जाऊया मैदानाकडे आपण. अगदी चांगली रंगत मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. धावा संख्या वाचवायच्या आहे परंतु सलामीला आलेला फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठाले फटके अजूनही लागू दिले नाही या गोलंदाजांना. तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आणि 154 चौकार आहेत. पहा किती चांगली स्पर्धा आपण पाहतो. आज चौथा दिवस आहे. 150 षटकार, 154 चौकार आहेत आणि अजून आपल्याला पाहायला मिळतील इथे. चांगले क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे. अगदी तितकी चांगली रणनीती आपण इथे पाहतोय. जगदीश आहे अगदी चांगला सलामीला आलेला फलंदाज अजून आहे. कारण ज्याच्यावर पूर्ण अशा निर्भयता आहे धावा बनवण्याचा मात्र प्रयत्न करावा लागणार इथे.
तुमचा संघ अगदी अर्धा गार झालाय, परंतु तळ टोकून स्वतः सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये आहे. संघ नायक आहे, जबाबदारी पूर्णपणे अंग खांद्यावर पेलावी लागेल. मोठा फटका आहे, गॅपमध्ये बोल आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बोल चाललाय, सीमा पार होईल, चौकार मिळेल डीजे. चांगली सुरुवात आहे, धावांना मात्र योग आलाय, धावांचं उधाण आलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जसं समुद्राला येणारा भरती ओटी प्रमाणे आहे. थोडा वेळ थांबवला होता, अगदी भरतीला वेग नव्हता, आता थोडासा मात्र वेग आलाय, शांत केलाय. इथे थोडासा फलंदाजानं थांबवलाय गोलंदाजाला, रनामध्ये मात्र मिस्टेक झाल्यानंतर इथे फलंदाज मात्र तर 6 बॉल मध्ये 21 धावा बनवल्या जगदीश, स्वतःच्या वैयक्तिक धावा आहेत. तर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 धावांवरती आहे. चांगला कटअप केलाय, स्लिप गलीमध्ये आहे, तिथे स्लिप आहे, अडवलाय बॉल, धाव मिळेल फक्त एका धावेनं मात्र एक चांगलं योगदान. बघा या गावचे आदरणीय व्यक्ती, आदर्श व्यक्ती पाहू शकाल रामा कवटे या साहेबांचं तर आगमन झालं. आपण देखील या व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक कूलर. चला सामना आपण लगेच स्पीड अप करायचा आहे. तर पाण्याची माग आहे मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक हाय झालाय, पाणी घेऊन चला आपण. केला तिसरं षटक 21 धावांचं ठरलंय, अगदी महागडं षटक ठरलंय. तर एकूण संघाच्या धाव संख्या आपण पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती 39 धावा आहेत. अजून अंतिम षटक आहे, शेवटचं षटक आहे, अणामारी करावी लागणार इथे. धावा अगदी ते बनवायला अगदी 50-55 धावांचा पल्ला मात्र तुम्हाला सट करावा लागेल इथे. आणि त्याच्यासाठी मात्र आहे डावकुरे आताचा फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज आहे. अंतिम षटकाला निश्चितच सुरुवात करावी लागेल, धावा येणं गरजेचं आहे. धावांचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर अगदी खूप कमी धावा मैदानाच्या विवारिसण्यानंतर पण विचार करू शकता. इथे सहज आणि सहज 40 ते 45 धावा डिपेंड होताना पाहिल्यात. मोठा फटका सजवलाय, लॉंग ऑफच्या अगदी वरतून ठोकलाय, वावराच्या बाहेर पाठवलाय, दर्जेदार षटकार डीजे.
केलाय गोलंदाजाचा आल्याला स्वागत केलंय पहिल्याच बॉलवरती. इथे कट ऑफ केलाय डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. ते मात्र धावा मिळतील 2 धावा. अगदी वारंवार स्ट्राईक रोटेट करतोय जगदीश स्वतःला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करतोय कारण धावा येणं खूप गरजेचं आहे. षटकार ठोकल्यानंतर इथे डबल धावांना मात्र योग दिलाय. इथून मात्र चांगली सुरुवात आहे. फलंदाजावर अगदी चांगलं प्रेशर बनवण्याचं काम करतोय गोलंदाज परंतु फलंदाज मात्र तितकाच ताकदवार आहे. फलंदाज डावखुऱ्या अंताचा फलंदाज आहे. मोठा फटका सॉलिड केलाय अगदी लॉप केलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. इथे षटकार. तेव्हा 53 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक आहे स्लॉक्स षटक आहे. अगदी अनामारी करण्याची सुरुवात केली गोलंदाजाची अगदी पिस काढायला सुरुवात केली या फलंदाजानं. चांगल्या पद्धतीची फलंदाजी जगदीश केंगेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज थोडासा संघाला शांत ठेवलं होतं गोलंदाजानं परंतु इथे मात्र वनवा पेटवलाय जगदीशच्या नावाचा आहे आणि 10 बॉल मध्ये 36 धावा जमवल्या. जगदीशचा अगदी हार्दिक अभिनंदन. जर त्यांचा खेळ आवडला असेल तर टाळ्या होऊ द्या. एक चांगली जबरदस्ती इनिंग साकारत आहे. अजून 4थं षटक सुरू आहे. मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे परंतु गॅप भली मोठी आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मिळेल 4 धावा. थँक्यू. काय फलंदाजी अप्रतिम फलंदाजी तोडफोड फलंदाजी. पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय जगदीशच्या माध्यमातून. अगदी सुरुवात चांगली धावांचं योगदान राहिलंय. धावा बनवणं खूप गरजेचं आहे. तुमच्या समोर एक भल्ला मोठा संघ आहे अगदी प्रति उत्तर देईल का दुसऱ्या पूर्वार्धामध्ये त्याच्यासाठी अंतिम षटक आहे. अंतिम षटकाला अगदी चांगली सुरुवात. ती चांगला निर्णय पंचांचा आलाय. वाईट बॉल आहे आव्हान तर मात्र मिळेल. यास अगदी चांगल्या निर्णयासाठी मात्र ठामपणे उभा आहे मेन पंच. आपण पाहू शका नरेशजी अगदी चांगले त्यांच्या माध्यमातून पंचांची विवाह रचना पाहतोय. आज 4था दिवस आहे. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून प्रवास करतोय. धावा मिळतील इथे 2. अगदी कमबॅक साधलाय पुन्हा जगदीश केंगेनं. स्ट्राईक मात्र वारंवार त्यांच्याकडे आहे कारण धावा येणं गरजेचे आहे. धावा बनवणं मात्र महत्वाचे आहे. मॅच मध्ये जेवढ्या बनवा तेवढ्या कमीच आहे कारण प्रत्येक संघ हा धावा बनवण्याचा मार्ग शोधत असतो आणि त्या वाटचालीला मात्र इथे पूर्णपणे आस्वाद घेत आहे तो म्हणजे जगदीश केंगे. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील मात्र काही बॉलचा खेळ शिल्लक असणार. समोरच्या दिशेला पेश केलाय पंच आमच्याकडे वळून सांगतील वाईट बॉल आहे. अजून 1 धाव मिळेल ऍड होईल धाव फलकावर. धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 61 धावा आहेत आणि शेवटचा बॉल असणार आहे. बघा जगदीशसाठी अगदी चांगला मोठा फटका आला तर प्रेक्षकांचा अगदी जल्लोष तुम्ही वाढवाल मन जिंकवाल. मोठा फटका काय भारी आणि चांगला फटकाला मात्र पाठवलंय षटकारासाठी. इथे रामदेव बाबा पतंजली षटकार डीजे.